नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील बोलतो आणि तुम्ही बघतात रोकठोक. मित्रो, मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत चाललेला आहे आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि एका बाजूला वातावरण राज्यात असं निर्माण झालेलं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा. आता ओबीसी समाजाच्या भावना ज्या आहेत त्या मराठा आरक्षणावरून अतिशय तीव्र आहेत. ते तीव्र असण्याचं एक कारण आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका नामदार छगन भुजबळ यांच्यापासून प्रकाश शेंडगे यांच्यापासून सगळ्या ओबीसी नेत्यांची आहे. या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जसजसं मनोज जरांगे पाटलांना जनसमर्थन वाढत आहे, त्यांच्या लाखाच्या सभा होत आहेत, त्या सभांचा एकूणच आवाका पाहून ओबीसी समाजाला सुद्धा असं वाटलं की आपणही ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे घेतले पाहिजेत, रॅलीज केल्या पाहिजेत. त्या पद्धतीनं ते होत आहेत. पहिला ओबीसी समाजाचा मोठा मेळावा जालना जिल्ह्यात, जे जरांगे पाटलांची कर्मभूमी आहे त्या जिल्ह्यातच अंबडला झाला. दुसरा मेळावा 25 तारखेला हिंगोलीला झाला. या दोन्हीही मेळाव्यांमधलं नामदार छगन भुजबळ यांचं भाषण आणि त्याच्या आधी प्रकाश शेंडगे असतील, टी पी मुंडे असतील, या सगळ्या लोकांची भाषणं जर आपण बघितली तर कोणत्याही सुज्ञ माणसाला ही भाषणं मराठा आणि ओबीसी या मोठ्या समूहामध्ये शांतता सौहार्द लाभावं यासाठी केलेली भाषणं अजिबात वाटत नाही. त्याच मताचा मी पण आहे. नामदार छगन भुजबळ आणि एक 2 एकराचा मालक असणारा एक सामान्य मराठा, ज्याला आपण फाटका मराठा म्हणू, मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये खरं तर कोणत्याही बाबतीत तुलना होऊ शकत नाही. ती तुलना यासाठी होऊ शकत नाही की मनोज जरांगे पाटील हे अराजकीय व्यक्तिमत्व आहे. मराठा क्रांती मोर्चापासून सतत गेली 10-12 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये ते कार्यरत होते आणि अचानक उपोषण अंतरावली सराटी या गावात उपोषण केलं आणि त्या उपोषणावर लाठीचार्ज झाला. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील राज्यभरात प्रसिद्धीला पावले. एक वलय मोठं त्यांच्या भोवती निर्माण झालं. मराठा समाजाने पहिल्यांदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे असं नेतृत्व आहे की जे नेतृत्व एका बाजूला हजारो कोटींचं साम्राज्य असणारं आहे. त्यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण करून महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या विचारांचं प्रसार करण्याचं मोठं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या जाती समूह ओबीसींमधले अनेक त्यांनी आपल्याशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लाखांचे मेळावे छगन भुजबळ आणि त्यांच्या सगळ्या समूहांनी यशस्वी केलेले आहेत. आणि ओबीसी समाजाचं हित, ओबीसींचं आरक्षण, ओबीसींचं नोकरी, सामाजिक आरक्षण, राजकीय आरक्षण हे कसं टिकून राहावं, ओबीसींच्या जागा कशा भरल्या जाव्या, या सगळ्यासाठी छगन भुजबळ आणि त्यांचे सगळे सहकारी प्रयत्न करतात, यात नो डाऊट. परंतु सध्या ज्या पद्धतीने छगन भुजबळांची भाषणं आपण बघतो आहे, या भाषणांवरून तर एक निश्चित वाटते की महाराष्ट्रामध्ये जणू ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पेटवण्याचा घाट छगन भुजबळांच्या माध्यमातून, ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने घातला आहे की काय, असं संशय यावा या पद्धतीचं वातावरण. परवाच्या हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळ काय बोलले, त्यांचं भाषण, काही मुद्दे ऐका आणि नंतर आपण. महाराष्ट्रातल्या अरे याचं म्हणणं काय हे तर ऐका. हे असं म्हणजे त्याचं म्हणजे लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ म्हणे आता मराठा समाजाला आलेले. का रे बाबा, आमची लायकी काढतो म्हणजे आता परिस्थिती अशी झाली, या मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं आहे काम करायचं. या मागासवर्गीयांचा, या दलितांचा एखादा SP असेल आणि मराठा समाजाचा एखादा सब इन्स्पेक्टर असेल तर तो सब इन्स्पेक्टर चेंबरमध्ये आल्याबरोबर SP ने उभं राहायचंय आणि त्याला सलाम करायचा त्या सब इन्स्पेक्टरला, कारण SP ची लायकी नाही, त्याने त्याला सलाम करायचा आणि मग तो सांगेल असं करा. कलेक्टर असेल एखादा तुमचा, वंजारी असेल, धनगर असेल आणि एखादा खालचा क्लर्क असेल, कलेक्टरने उभं राहा
तुमची लायकी आहे का? मी क्लार्क आहे, मराठा आहे. आमच्या समोर बसता, उभा राहा, सलाम करा. आमची लायकी नाही. वाह, काय शिकवताय तुम्ही? काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या सजेवर पाठवा. जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी, महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का करू शकत नाही? करा, जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत. पण करा एकदाची जनगणना आणि त्या सगळ्यांना न्याय. तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगतो, ही लढाई फार दूरपर्यंत लढावी लागेल. छगन भुजबळांच्या तोंडी, एवढ्या मोठ्या मुरलेल्या नेत्याच्या तोंडी या पद्धतीची भाषा अजिबात शोभत नाही आहे. एका बाजूला ते म्हणतात की आमचा मराठा समाजाला विरोध नाही, मराठा आरक्षणाला विरोध नाही, आणि हे करताना सबंध मराठा समाजाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम छगन भुजबळ करतात. अनेक ओबीसी नेत्यांनाही हे पटलं नसेल. या पद्धतीची भाषणं, या पद्धतीचे वाक्प्रचार आणि मनोज जरांगे पाटलांच्या विषयी व्यक्तिगत प्रहार. ठीक आहे, मनोज जरांगे पाटीलही त्यांच्या तोंडूनही काही वाक्य तुमच्यासाठी निघाली असतील. शेवटी मानवी प्रवृत्ती आहे. क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया उमटते. या क्रिया प्रतिक्रियामध्ये माणसांची मनं कटू होतात, कटुता निर्माण होते. 2 समाजामध्ये त्याचे परिणाम, दुष्परिणाम होऊ नयेत या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे. परंतु हे सगळं बोलत असताना छगन भुजबळ अतिशय आक्षेपार्ह बोलतात आणि त्यांचे इतर वक्ते जे आहेत तेही त्याच पद्धतीचं बोलतात. बबनराव तायवाडेंसारखा ओबीसी महासंघाचा अध्यक्ष असणारा माणूस, माजी प्राचार्य असणारा माणूस जर या पद्धतीची भाषा करत असेल की ओबीसींच्या आरक्षणामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या किंवा छगन भुजबळांना अपशब्द बोलणाऱ्यांचे हातपाय तोडून टाकू वगैरे, हे कुठल्या दिशेने आपण महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं समाजकारण आपण नेऊया? राजकारण आज आहे, उद्या आहे, सत्ता आज येतील जातील, परंतु महाराष्ट्रातलं हे जे वातावरण आहे, मराठा हा जो गावगाड्यातला मोठा भाऊ आहे आणि ओबीसी त्याचा लहान भाऊ आहे, एकामेकाला सांभाळून घेण्याचं हे जे कार्य आहे हे हजारो वर्ष सुरू आहे. हे जर अशा वक्तव्यांनी आणि अशा लोकांच्या तोंडून ही वक्तव्य आहेत की जी माणसं उच्च शिक्षित आहेत, समाजाचं नेतृत्व करतात, आणि अशा माणसांनी अशा पद्धतीची भाषा, प्रकाश शेंडगे असतील, टी.पी. मुंडे असतील, बबनराव तायवाडे असतील, अगदी गोपीचंद पडळकर असतील, की जे लोकांचं नेतृत्व करतात, समाजाचं नेतृत्व करतात, अशा माणसांनी अशा पद्धतीची भाषा करू नये. त्यांनी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षांनी ओबीसी नेत्यांना पुढे करून ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नक्कीच नाही. छगन भुजबळांची ही सगळी वक्तव्य ऐकून मनोज जरांगे पाटील काय म्हणाल ते जर बोलायचंच कळा ना, नुसते पांढरे होऊन आंदोलन करून उपयोग काय तुमची इतकाली? एवढे पांढरे झालात कशाला? काय उपयोग झाला तुमचा ते पांढरं होऊन? एका समाजाविषयी आकाश गरळ ओकायची आणि कायद्याच्या पदावर बसायचं, नसली भाषा बोलायची. काय पांढरं होऊन उपयोग तुमचा नाही? पहिल्यापासून तुम्हाला फक्त स्वतःचा स्वार्थ कळालेला. पहिल्यापासून सगळे पक्ष मोडीत मोडीत आलात, शेवटी स्वतःचा संसार घर सुद्धा मोडलं तुमच्या हेकेखोरपणा पाहिजे. सगळा महाराष्ट्र म्हणतो मराठ्याबद्दल इतका द्वेष चांगला नाही. म्हातारं होईन पांढरे केस होऊन काय उपयोग आहे? हे अनुभव आहे का पांढऱ्या केसाचा? ज्या महात्मा फुले साहेबांनी आणि सावित्रीबाईंनी या देशाला, राज्याला आदर्श दिला, एका कॉलेजला नाव नाही तुमच्या. तुम्ही आम्हाला काय ज्ञान शिकिता? स्वतःचे नावं टाकलेत तिथं. कायला लोकांना ज्ञान शिकिता? ज्ञान पाजळीत आणि म्हणा मी म्हातारा झालो पांढरे केस झाले. काय पांढरे केस झाले? व्यक्ती एखाद्या क्रियेवर प्रतिक्रिया देत असते. तर मनोज जरांगे पाटलांचंही पत्रकारांनी जेव्हा त्यांना हिंगोलीच्या सभेतील छगन भुजबळांच्या वक्तव्यावर जेव्हा विचारलं तर त्यांनी त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या. एखाद्या मराठा आंदोलकानं, सामान्य आंदोलकानं ज्या प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे त्याच पद्धतीच्या ह्या प्रतिक्रिया होत्या. ह्या दोन्ही ऐकल्यानंतर आपल्याला मात्र एक निश्चित ठरवलं पाहिजे की गावोगावची जी लोकं आहेत, जे मराठा समूहात, संघटनांमध्ये काम करत असतील, जे ओबीसी संघटनांमध्ये काम करत असतील, आता या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भाचं तर मोठं विचित्र वातावरण आहे. विदर्भात प्रामुख्यानं जवळपास 80%
मराठा हे ऑलरेडी ओबीसीमध्ये आलेले आहेत. विदर्भात सगळ्या मराठ्यांच्या काही अपवाद वगळता त्यांच्या सगळ्यांच्या TCवर कुणबी लिहिलेला आहे आणि अनवल असं आहे की तेही मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनात सहभागी आहेत. त्याच्यामुळे हे जे वातावरण आहे हे वातावरण बिघडू न देण्याची काळजी भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस किंवा मतांच्या राजकारणासाठी हे दोन्ही समाज जर झुंजवत ठेवत असतील तर आपण सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे की राजकीय सत्ता आज यांच्याकडे उद्या त्यांच्याकडे कोणाहीकडे जाणार असेल, परंतु राजकारणाने हा प्रश्न संपणार नाही. राजकीय प्रश्न संपले तरी सामाजिक प्रश्न शिल्लक राहतील. या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार जर अधिकाधिक शेवटच्या थरात जर पोहोचायचा असेल तर ओबीसी आणि मराठा हे संघर्ष होणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्याची काळजी निश्चित या लोकांनी घेतली पाहिजे. प्रामुख्यानं छगन भुजबळांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. छगन भुजबळ विरोधी पक्षात असल्यासारखं ज्या पद्धतीचे प्रश्न सरकारला विचारत आहेत, शिंदे आयोग तात्काळ बरखास्त करा. अरे तुम्ही सरकारमध्ये आहात ना, ती जनगणना एकट्याची कशी करताय, 4 जातींची करा. गावबंदी ज्यांनी केली त्या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांना जेलात टाका, 1 महिन्याची सजा आहे, ते कायदा वाचून दाखवतात. मग सरकारमध्ये तुम्ही आणा, तुमच्या गृह खातं तुमच्याजवळ आहे, सरकारजवळ आहे, त्याचा वापर करा आणि कारवाई करा ना. विरोधी पक्षात असल्यासारख्या ज्या पद्धतीच्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा छगन भुजबळ करतात ते अत्यंत चुकीचं आहे. मी सुरुवातीपासून माझी भूमिका आहे की छगन भुजबळांसारख्या एका उंचीवर असणाऱ्या माणसांनी मनोज जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या फार दखल घेता कामा नये. आणि शेवटी सुरुवात कोणाला तरी करावी लागते. एकाने थोडंसं तुम्ही त्याचा सासऱ्याच्या जीवावर तुकडे तोडणार आहेत पासून तर हे त्याचे 7 लाख कुठून आले अशी सुरुवात करताय, मग ते पुन्हा काहीतरी मुद्दे काढतायत. हे वातावरण शेवटी वाढत जाईल आणि त्याचे परिणाम दोन्ही समाजाला भोगावे लागतील. गाव पातळीवर त्याचे गंभीर परिणाम होतील. नेते आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात राहतात, त्याची झळ मात्र सामान्य कार्यकर्त्याला पोहोचते. ती सामान्य कार्यकर्त्याला झळ पोहोचू नये आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहू नये त्याचे प्रयत्न जरी भारतीय जनता पार्टी करीत असला तरी ते तुमच्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचं, विवेकवादी कार्यकर्त्यांचं काम आहे की हे सगळं सांभाळलं पाहिजे. आणि त्याला हातभार छगन भुजबळांसारख्या, TP मुंडेंसारख्या, बबनराव तायवाडेंसारख्या, प्रकाश शेंडगेंसारख्या या सगळ्या नेत्यांनी हे वातावरण शांततामय कसं होईल यासाठी आपलं सगळं ताकद लावली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.